नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मी रवी खांडरे तुमच्या सर्वांच्या लाडक्या नथिंग इज इम्पॉसिबल या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपला हा वर्ग 9वी मधील हा आजचा आपला पहिला लेक्चर आहे. जर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर वर्ग 9वीचे जर नवीन असतील तर अशा विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करावे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आज आपण शिकणार आहोत वर्ग 9वी मधील भाग 1 गणित भाग 1 चं प्रकरण क्रमांक 1 संच. यामध्ये सराव संच 1.1 यावरती चर्चा आपण करणार आहोत. मागील आपण लाईव्ह लेक्चर तुमच्या वर्गाचा घेतला होता. त्यामध्ये यादी पद्धत म्हणजे काय, संच म्हणजे काय, संच लिहिण्याच्या पद्धती कोणकोणत्या असतात, संचाला नाव देण्यासाठी कोणते अक्षर वापरतात, घटक कशाने लिहितात, हे सर्वच्या सर्व जे बेसिक जे गोष्टी आहेत ते आपण लाईव्ह लेक्चर मध्ये घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. पण आजच्या लेक्चर मध्ये फक्त आपल्याला बेसिक गोष्टी न घेता सराव संच 1.1 यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, यावरती आपल्याला एक चर्चा करायची आहे. तर सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना संच लिहिण्याच्या दोन पद्धती आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर संच लिहिण्याच्या पद्धती किती आहेत आपल्याकडे? दोन आहेत. पहिली आहे यादी पद्धत आणि दुसरी आहे गुणधर्म पद्धत. आता नेमकं यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत म्हणजे काय थोडक्यामध्ये आपण समजून घेऊया. त्याच्यानंतर आपण सराव संच 1.1 ला आपण सुरुवात करूया. यादी पद्धत म्हणजे काय? या पद्धतीत संचाचे सर्व घटक आपल्याला महिरपी कंसात लिहायचे. कशात लिहायचे? या पद्धतीत म्हणजे कोणत्या? यादी पद्धतीमध्ये संचाचे जे सर्व घटक जे आहेत ते आपल्याला महिरपी कंसात लिहायचे व प्रत्येक घटक वेगळा दाखवण्यासाठी दोन लगतच्या घटकांमध्ये आपल्याला स्वल्पविराम द्यायचा आहे. यामध्ये घटकाचा क्रम महत्त्वाचा नसतोय, पण प्रत्येक घटक संचामध्ये लिहिणे आपल्याला काय आवश्यक आहे. तर काय सांगितले? सर्व घटक आपल्याला महिरपी कंसामध्ये लिहायचे. दोन लगतच्या घटकांमध्ये इथे जर आपल्याकडे 1 2 3 असे तीन घटक असेल तर 1 स्वल्पविराम 2 स्वल्पविराम 3 असं आपल्याला लिहायचं. यामध्ये घटकाचा क्रम महत्त्वाचा नसतोय, म्हणजे 1 2 3 हे आपल्याला क्रमवारीत लिहिलं तरी असं चालेल असं काही नाही. याला तुम्ही 3 2 1 किंवा 2 3 1 असेही लिहू शकता. म्हणजे घटकाचा क्रम महत्त्वाचा नाही, पण प्रत्येक घटक त्या संचामध्ये लिहिणे आपल्याला काय तिथं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढची पद्धत आहे आपल्याकडे गुणधर्म पद्धत. या पद्धतीत काय संचाचा सर्वसाधारण घटक चलाने दर्शवतो. संचाचा सर्वसाधारण घटक चलाने दर्शवून त्यापुढे एक उभी रेख काढतात. उभ्या रेषेपुढे त्या चलाचा गुणधर्म लिहितात आणि त्या गुणधर्म लिहितात. बरोबर. तर नेमका आपल्याला काय करायचंय बघा. गुणधर्म पद्धत म्हणजे काय? हे 1 ते 3 पर्यंतच्या कोणत्या संख्या आहेत? नैसर्गिक संख्या आहेत. याला जर आपल्याला कशा प्रकारे गुणधर्म पद्धतीनुसार जर आपल्याला लिहायचं असेल तर त्याला आपल्याला कशा प्रकारे लिहिता येतो बघा. सर्वप्रथम या संचाला नाव दिलेलं नाही म्हणजे आपण घेऊया इथं a बरोबर महिरपी कंसामध्ये x रेष x हे 1 ते 3 पर्यंतचे नैसर्गिक संख्या आहे. अशा प्रकारे आपल्याला गुणधर्म पद्धतीनुसार त्या उदाहरणाला आपल्याला सोडवता येते. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूया आपल्याला सराव संच 1.1 मध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला आपल्याकडे काय दिलेला आहे. तर सराव संच 1.1 यामधील प्रश्न क्रमांक पहिला आपल्याकडे आहे पुढील संच यादी पद्धतीने लिहा. पुढे जे आपल्याला संच दिलेले आहेत ते सर्व जे संच आहेत आपल्याला यादी पद्धतीनुसार आपल्याला लिहायचे. यादी पद्धत आली की आपल्याला काय लक्षात ठेवायचे? तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं म्हणजे आपल्याला महिरपी कंसात तिथे आपल्याला वापरतात. बरोबर आहे. दोन लगतच्या घटकांमध्ये तिथे आपल्याला काय द्यायचं? स्वल्पविराम द्यायचा. त्यामध्ये प्रत्येक घटक आपल्याला त्या संचामध्ये आलेच पाहिजे. तर पाहूया उदाहरण क्रमांक 1 नेमकं आपल्याला कोणत्या प्रकारचं दिलेलं आहे बघा. उदाहरण क्रमांक 1 आपल्याकडे आहे समपूर्णांक संख्यांचा संच. समपूर्णांक संख्यांचा संच आपल्याला यादी पद्धतीने लिहायचा आहे. तर सर्वप्रथम आपण काय करूया, यामध्ये पूर्णांक संख्या कोणत्या आहेत बघा. पूर्णांक संख्या म्हणजे काय की ज्या संख्येमध्ये ऋण संख्या, शून्य आणि धन संख्या असतात अशा सर्व संख्यांना आपल्याला पूर्णांक संख्या असे म्हणतात. आता ह्या पूर्णांक संख्यामधून आपल्याला समसंख्या शोधायची आहे. समसंख्या याने काय 2 ने भाग जाणाऱ्या 2 4 6 8 समोर टिंब. बरोबर आहे. समसंख्या हे धन असतात. आता इथं संचाला नाव दिलेलं आहे. तर मागील लेक्चर मध्ये आपण काय शिकलेलं आहे? संचाला नाव देण्यासाठी कॅपिटल अक्षरांचा इंग्रजी वर्णमालेतील पहिल्या लिपीतील अक्षरांचा तिथं आपण वापर करतोय. त्यामध्ये तुम्ही संचाला नाव देण्यासाठी कॅपिटल ए चा वापर करू शकतात. त्याच्यानंतर कॅपिटल बी, कॅपिटल सी असं कॅपिटल झेड पर्यंत कोणतेही एखादा अक्षर तुम्ही संचाला नाव देण्यासाठी तिथं तुम्ही घेऊ शकता. तर इथं संचाला नाव देण्यासाठी कुठल्याही प्रकारचं अक्षर आपल्याला दिलेलं नाही, तर आपण इथं वापर करूया ए बरोबर. मग याचे वापर कशा प्रकारे होणार? संच ए बरोबर महिरपी कंसात. आता पुढे समपूर्णांक संख्यांचा संच. पूर्णांक संख्या म्हणून आपल्याला समसंख्या शोधायची होते. तर आपल्याकडे संख्या मिळतील 2 4 6 8 समोर टिंब. हे जे संख्या आहेत ते कसे आहेत? अनंतापर्यंत आहेत.
अनंतापर्यंत आले याचा अर्थ काय, ते संख्येला आपण मोजू शकत नाही, ते पुढे आपल्याला कुठपर्यंत पण मिळत जाणार, याचा अर्थ आपण टिंब टिंब असं लिहिलेलं आहे. बरोबर आहे. आता काही जणांच्या पुस्तकामध्ये आता असं लिहिलेलं आहे समनैसर्गिक संख्यांचा संच. बरोबर आहे. समनैसर्गिक असो की बेटा समपूर्णांक असो, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की त्यामधून फक्त आपल्याला समसंख्या आपल्याला शोधायची आहे. बरोबर आहे. हे आपल्याला समसंख्येची यादी मिळाल्यानंतर हे समसंख्या आपण महिरपी कंसामध्ये लिहिली. आता पुढचं उदाहरण आपल्याकडे काय बघा, 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच. 1 ते 50 पर्यंतचे जे सर्व जे मूळ संख्या आहेत त्यांची सर्वात अगोदर आपण यादी करूया. त्या यादीमधून आपल्याला सममूळ संख्या कोणते आहेत ते बघूया. आता 1 ते 50 म्हणल्यानंतर 1 आणि 50 येणार नाही, मग मूळ संख्या बघा 2 3 5 7 11 13 17 19, त्याच्यानंतर 23 29 31 37, त्याच्यानंतर 41 43 47. अशा प्रकारे आपल्याला काय दिलेले आहेत 1 ते 50 पर्यंतची मूळ संख्या आहे. आता हे 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्येच्या यादीमधून आपल्याला सममूळ संख्या ओळखायची की जी संख्या सम पण असली पाहिजे आणि मूळ पण असली पाहिजे. जर दोन्हीकडे जर आपण लक्ष दिलं तर याला आपल्याला सम आणि मूळ संख्या म्हणता येतो, पण याच्यानंतर जर बघितला तर याच्यानंतर कुठल्याही प्रकारची संख्या आपल्याला सम आणि मूळ संख्या मिळणार नाही. मग 2 ही अशी एकमेव संख्या आहे की जी समय आहे आणि मूळ पण आहे. मग याला आपल्याला असं लिहिता येते, इथं पण संख्येला नाव दिलेलं नाही, मग संख्येला नाव आपण घेऊया आपण b बरोबर महिरपी कंसामध्ये 2 आणि महिरपी कंस 5. बरोबर आहे. इथपर्यंत काय अडचण. तर बघा पुढे बघा, आता उदाहरण क्रमांक 3 आपल्याला कशा प्रकारे सोडवता येतोय. तर उदाहरण क्रमांक 3 मध्ये आपल्याला जे प्रश्न दिलेला आहे त्याला आपण व्यवस्थित असं वाचन करून घेऊया. सर्व ऋण पूर्णांकांचा संच. पूर्णांक आलाय की त्याची व्याख्या आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. पूर्णांक संख्यामध्ये कोणकोणती संख्या असतात, ऋण संख्या असतोय, शून्य असतोय आणि धन संख्या असतो. अशा संख्येने तयार होणाऱ्या संख्येला आपण काय म्हणतोय, पूर्णांक संख्येचा संच म्हणतोय. मग यामधून फक्त आपल्याला ऋण पूर्णांक संख्या शोधायचे. तर यामध्ये आपण घेऊया संख्येला नाव c बरोबर महिरपी कंसामध्ये ऋण 1 स्वल्पविराम ऋण 2 स्वल्पविराम ऋण 3 स्वल्पविराम ऋण 4 स्वल्पविराम टिंब टिंब महिरपी कंस 5. अशा प्रकारे आपण उदाहरण क्रमांक 3 आपण सोडू शकतोय. तर उदाहरण क्रमांक 4 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा. उदाहरण क्रमांक 4 व्यवस्थित असं आपण वाचन करून घेऊया. संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. आता संगीतामध्ये एकूण मूळ स्वर किती आहेत बघा, सा रे ग म प ध नि सा. साला जर धरलं तर आपल्याकडे 8 स्वर होतील, पण आपल्याला प्रश्नामध्ये नेमकं सांगितलेलं आहे की संगीतातले तुम्ही फक्त 7 मूळ स्वरांचा संच आपल्याला यादी पद्धतीने लिहायचा आहे. तर आपण संचाला नाव देण्यासाठी इथं घेऊया आपण डी बरोबर महिरपी कंसामध्ये सा स्वल्पविराम रे स्वल्पविराम ग स्वल्पविराम सा रे ग, त्याच्यानंतर म, त्याच्यानंतर प, त्याच्यानंतर ध, त्याच्यानंतर आहे नी आणि महिरपी कंस बन. अशा प्रकारे आपल्याला संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच आपल्याला अशा प्रकारे आपल्याला लिहिता येतोय. तर आपण आतापर्यंत आपण उदाहरण क्रमांक 1 बघितलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. लागेल आपण पाहूया प्रश्न क्रमांक 2 नेमका आपल्याला कशा प्रकारे दिलेला आहे. तर आपण प्रश्न क्रमांक 2 पण आपण चांगल्या प्रकारे आपण समजून घेऊया. तर प्रश्न क्रमांक 2 आपल्याकडे काय दिलेले आहे बघा. खाली चिन्हात दिलेली जी विधाने आहेत त्याला आपल्याला शब्दामध्ये लिहायचंय शब्दाच्या नुसार. बरोबर आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया ह्या सिम्बॉलला आपल्याला काय म्हणायचंय, घटक असे म्हणतात, की आपण मागील बेसिक लेक्चर मध्ये आपण शिकलेलं आहे. बरोबर आहे. आता याला आपल्याला कशा प्रकारे वाचन करता येते तर बघा 4/3 हा संच क्यूचा घटक आहे. तर इथं आपण जे वाचणार आहोत तेच आपल्याला लिहायचंय. तर इथं आपल्याला अशा प्रकारे लिहिता येते 4/3 हा संच क्यूचा घटक आहे. संच क्यूचा घटक आहे. अशा प्रकारे आपल्याला उदाहरण क्रमांक 1 लिहिता येते, सोडवता येते. त्याच्यानंतर उदाहरण क्रमांक 2 काय आहे बघा. ऋण 2 हा संच यांचा घटक आहे की नाही. तर यावरती आपल्याला आडमेरी सोडलेले. मग याला आपल्याला असं लिहिता येते ऋण 2 हा संच यांचा घटक नाही. पुढचं उदाहरण बघा. आता याचे वाचन आपल्याला कशा प्रकारे करायचंय बघा आणि लिहायचं कशा प्रकारे. याला आपण म्हणतोय संच आणि याला म्हणतोय घटक. संच पी चे घटक पी असे आहेत की पी ही विषम संख्या आहे.
मग जे आपण वाचणार आहोत तेच आपल्याला काय करायचे, खाली लिहायचं आहे. तर इथं आपण असं लिहिणार, संच पी चे घटक पी असे आहेत की पी ही विषम संख्या आहे. या सर्व संख्यामधील सगळ्यात सोपं जे एक्झाम्पल होतं, म्हणजे जे प्रश्न होतं ते आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा, जे आपल्याला खाली जे चिन्ह दिलेले जी विधाने होते त्याला आपल्याला शब्दाच्या स्वरूपामध्ये लिहायचं होतं. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व संख्या 1.1 यामधील प्रश्न क्रमांक 2 आपल्याला अशा प्रकारे सोडवता येतो. यानंतर आपण लागलीच पाहूया प्रश्न क्रमांक तिसरा पाहूया. प्रश्न क्रमांक तिसरा आपल्याकडे काय दिलेला आहे, कोणतेही दोन संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहायचे. आता कुठल्याही प्रकारचे दोन संच घ्या, या गणिताचं उत्तर जे आहे, या प्रश्नाचं जे उत्तर आहे प्रत्येकाचं इथं वेगवेगळे येऊ शकते. तर आपल्याला काय करायचे, दोन संच आपल्याला यादी पद्धतीने तयार करायचे, तर दोन संच आपल्याला गुणधर्म पद्धतीने तयार करायचे. बरोबर आहे. तर सर्वप्रथम आपण काय करूया, पहिला आपण गुणधर्म पद्धतीचं करूया. संच ए चे घटक x असे आहेत की x ही 1 ते 10 मधील समसंख्या आहे. अशा प्रकारे आपल्याला उदाहरण क्रमांक 1 आपल्याला यादी गुणधर्म पद्धतीने आपण तयार केलेला आहे. आता यालाच आपल्याला यादी पद्धतीने कशा प्रकारे तयार करता येते बघा. संच ए चे घटक x असे आहे की x ही 1 ते 10 मधील समसंख्या आहे. तर 1 ते 10 मधील समसंख्या 2, 4, 6, 8 आणि महिरपी कंस बघ. त्याच्यानंतर दुसरे एक्झाम्पल घेऊया आपण. b बरोबर संच b चे घटक x असे आहेत की x ही 1 ते 10 मधील विषम संख्या आहे. हे झालं गुणधर्म पद्धतीचं उदाहरण. याला आपण यादी पद्धतीमध्ये आपण लिहूया. तर कशा प्रकारे लिहिता येते बघा. b बरोबर महिरपी कंसामध्ये 1 ते 10 मधील विषम संख्या म्हणल्यानंतर 1 येणार नाही, त्याच्यानंतर 3, 5, 7 आणि 9 अशा प्रकारे आपल्याला उदाहरण क्रमांक प्रश्न क्रमांक तिसऱ्या मधलं उदाहरण क्रमांक 1 आणि उदाहरण क्रमांक 2 अशा प्रकारे आपल्याला दोन संच यादी आणि गुणधर्म पद्धतीने आपल्याला तयार करता येतात. बघा, तर आता आपण जाणार आहोत प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 मध्ये नेमकं आपल्याला कुठल्या प्रकारची उदाहरणे दिलेली आहेत आणि त्यांना सोडवायचं कसं, तर आपण पाहूया. खालील संच यादी पद्धतीने लिहिला. जे आपल्याला बोर्डावरचे जे संच दिसतात त्याचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचंय, यादी पद्धतीनुसार. ज्या वेळेस आपण दिलेले संच हे यादी पद्धतीनुसार लिहितोय त्यावेळेस संचाचे सर्व घटक आपल्याला कशामध्ये लिहायचे, महिरपी कंसामध्ये, व प्रत्येक घटक वेगळा दाखवण्यासाठी दोन लगतच्या घटकांमध्ये स्वल्पविराम द्यायचे. यामध्ये घटकाचा क्रम महत्वाचा नसतोय, पण प्रत्येक घटक त्या संचामध्ये लिहिणे कसे आहे, आवश्यक आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे की उदाहरण क्रमांक 1 भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. भारतीय सौर वर्षातील महिने किती आहेत, 12. तर आपल्याला लिहायचंय यादी पद्धतीनुसार. आपण काय करूया, इथं संचाला नाव दिलेलं आहे म्हणजे इथे घेऊया आपण संच ए बरोबर महिरपी कंसामध्ये. तर आपल्याला लिहिता येते चैत्र, त्याच्यानंतर वैशाख, त्याच्यानंतर ज्येष्ठ, आषाढ, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, अग्रहायण्य, पौष, माघ, त्याच्यानंतर फाल्गुन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 अशा प्रकारे आपल्याला चैत्र भारतीय सौर वर्षातील जे महिने आहेत अशा प्रकारे आपल्याला काय करता येतं, यादी पद्धतीनुसार आपल्याला लिहिता येतं. पुढे आपल्याला काय दिलेलं आहे बघा, कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. आता कुठल्याही प्रकारचा शब्द असेल त्याला जर आपल्याला यादी पद्धतीनुसार जर आपल्याला लिहायचं असेल तर एक अक्षर जर एकापेक्षा जर अधिक वेळा जर त्या शब्दामध्ये जर वापर झाला असेल तरी तो संचामध्ये आपल्याला किती वेळा लिहायचा आहे, एक वेळा आपल्याला लिहायचा आहे. आता लिहूया इथं आपण, इथं घेऊया आपण बी बरोबर महिरपी कंसामध्ये सी हे किती वेळा आलेलं आहे, एक वेळा, तरी आपण लिहिणार एक वेळा. स्वल्पविराम ओ किती वेळा आलेला आहे, एक वेळा, तरी लिहिणार आपण एक वेळा. त्याच्यानंतर पुढे यम किती वेळा आलेला आहे, यम हे 2 वेळा आलं तरी पण आपण संचामध्ये लिहिणार आहे एक वेळा. बरोबर आहे.
पुढे आपल्याकडे पी किती वेळा आलेला आहे? एक वेळा, तर आपण घेऊया इथं पी ला. त्याच्यानंतर एल आपल्याकडे आहे एक वेळा, तर लिहूया एल ला. त्याच्यानंतर ई आपल्याकडे आहे 2 वेळा, तर ई ला आपल्याला किती प्रकार लिहिता येते? एक वेळा लिहिता येते, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला एन ला एक वेळा लिहायचे, एन झाला काही नाही, तर त्याच्यानंतर आपल्याला शेवटला काय लिहिता येते? टी. कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा जो संच आहे यादी पद्धतीने आपल्याला कशा प्रकारे लिहिता येते? COMPLENT. अशा प्रकारे आपल्याला त्याला जो शब्दातील जो अक्षरांचा संच आहे त्याला आपल्याला यादी पद्धतीने अशा प्रकारे आपल्याला लिहिता येते. पुढे आपल्याला काय दिलेले आहे बघा, मानवांच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. मानवांना किती ज्ञानेंद्रिय आहेत? 5. कोणकोणते? नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा, बरोबर आहे. आता ते जे अवयव जे आहेत, ज्ञानेंद्रिय जे आहे ती आपल्याला यादी पद्धतीनुसार लिहायचे. तर याला आपण घेऊया सी बरोबर महिरपी कंसामध्ये लिहूया इथं आपण नाक, कान, डोळे, जीभ आणि त्याच्यानंतर त्वचा. अशा प्रकारे आपल्याला उदाहरण क्रमांक 3 आपल्याला सॉल्व्ह करता येतोय. त्याच्यानंतर उदाहरण क्रमांक 4 आपल्याकडे काय दिलेले आहे बघा, 1 ते 20 मधील मूळ स्वरांचा संच, मूळ संख्यांचा आहे इथं. मूळ संख्यांचा जो संच आहे तो आपल्याला यादी पद्धतीनुसार लिहायचा आहे. संचाला नाव दिलेलं नाही, कोणतंही कॅपिटल अक्षर घ्या. मी इथे घेतोय माझ्या नावाचा आर, वर महिरपी कंसामध्ये 2 3 5 7 11 13 17 आणि 19 आणि ही महिरपी कंस बंद. त्याच्यानंतर आपल्याला एक शेवटचा प्रश्न आहे, पृथ्वीवरील खंडांचा संच. पृथ्वीवरील खंडांचा संच जो आहे तो आपल्याला लिहायचा आहे यादी पद्धतीने, बरोबर आहे. आता पृथ्वीवर किती खंड आहेत? 7 खंड आहेत. कोणकोणते? आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका. तर हे जे 7 जे आपल्याला पृथ्वीवर जे खंड दिलेले आहेत त्याला आपल्याला यादी पद्धतीनुसार लिहायचं आहे. तर इथं घेऊया आपण पी बरोबर महिरपी कंसामध्ये आशिया, त्याच्यानंतर आफ्रिका, त्याच्यानंतर घेऊया युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका. अशा प्रकारे आपल्याला पृथ्वीवरील जे आपल्याला जे खंड दिलेले आहेत ते खंड आपल्याला यादी पद्धतीनुसार आपल्याला अशा प्रकारे आपल्याला लिहिता येते. तर बघा तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण सराव संच 1.1 मधील प्रश्न क्रमांक 4 पर्यंत बघितलेले आहेत. तर लागलीच आपण शेवटचा जो प्रश्न दिलेला आहे तो आपल्याला शेवटचा प्रश्न आपल्याला बघायचा. बघा तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 आपल्याकडे काय दिलेले आहे, खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहिलेला. आता प्रश्न क्रमांक 14 जे होतं ते आपल्याला यादी पद्धतीने लिहायचं होतं. आता आपल्याला काय करायचंय, खाली जे आपल्याला संच दिलेले आहेत ते आपल्याला गुणधर्म पद्धतीने लिहायचे, बरोबर आहे. आता गुणधर्म पद्धतीने लिहित असताना आपल्याला उदाहरण कशा प्रकारचं आपल्याला दिलेलं आहे बघा. यामध्ये आपल्याला एक यादी दिलेली आहे, ती यादी कशा प्रकारची आहे आपण पाहूया. 1 4 9 16 25 36 49 64 81 100. आता या संख्येला बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येते की हे जे सर्व जे संख्या आहेत ते सर्व संख्या कसे वर्ग संख्या, कसे वर्ग संख्या. मग इथं कोणकोणते वर्ग दिलेले आहेत आपल्याकडे, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, बरोबर आहे. असं आपल्याला 10 पर्यंत वर्ग संख्या दिलेली आहे. आता वर्ग संख्येसाठी आपण काय करूया, आता इथं आपल्याला गुणधर्म पद्धतीमध्ये 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4 असं आपल्याला इथे चेंज होत जाणार, बरोबर आहे. मग ह्या वर्ग संख्येच्या जागेवर आपण n घेऊया संख्येच्या ऐवजी, मग घेऊया संख्येचा वर्ग. मग इथं आपल्याला एकाचा वर्ग, मग यांच्या जागेवरती आपल्याला 1 ठेवता येणार, 2 ठेवता येणार, 3 ठेवता येणार, असं 10 पर्यंत आपल्याला ठेवता येणार. मग त्या संख्यांसाठी आपण काय घेऊया, n वापरूया. तर सर्वप्रथम आपल्याला संच दिलेले आहे, तर लिहूया आपण संच a बरोबर महिरपी कंसामध्ये x जे घटक दिलेले आहे x रेष x बरोबर वर्ग संख्या. काय दिलेले आहे, संच a चे घटक x असे की x ही वर्ग संख्या आहे. x ही कशी आहे बेटा, ही जी काय वर्ग संख्या आहे, बरोबर आहे. आता वर्ग संख्या जे आहे n हे कोणत्या संख्येचा घटक होऊ शकतोय बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे जे सर्व जे संख्या आहे ते नैसर्गिक संख्या आहे, बरोबर आहे. मग याला आपल्याला अशा प्रकारे लिहिता येतो n घटक कॅपिटल N. सर्व जे संख्या आहेत ते नैसर्गिक संख्येचे कसे घटक आहेत.
आता हे जे संख्या आहे ती कुठपर्यंत आहे, वर्ग संख्या 10 पर्यंत आहेत. मग याला आपण अशा प्रकारे लिहू शकतोय n असं रेष आपल्याला लिहिता येतोय 10. बरोबर आहे. याच्या खाली आपल्याला रेष दिल्यानंतर असं आपल्याला म्हणता येते की n हे 10 पर्यंतची वर्ग संख्या आहे. पुन्हा एकदा आपण रिपीट करूया. संच a चे घटक x असे आहे की x ही वर्ग संख्या आहे. x ही कशी आहे, वर्ग संख्या आहे. आणि जे n जी संख्या आहे ती नैसर्गिक संख्येचा घटक आहे आणि n जी संख्या आहे ती 10 पर्यंतची वर्ग संख्या. बरोबर आहे. आता पुढे बघा, पुढे पण आपल्याला ह्यासारखंच आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. पुढे आपल्याला काय दिलेलं आहे, 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48 असे आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. आता त्या उदाहरणाला आपल्याला सॉल्व्ह करता येते कसं बघा. पुढे आपल्याला वर्ग संख्या दिलेली होती उदाहरण क्रमांक 1 मध्ये. आता जी संख्या आहे ते पटीतील संख्या आहे. कशी आहे, पटीतील संख्या आहे. आता या संख्यांसाठी जर आपण n वापरलं तर आता पटीतील संख्या म्हणजे 6 गुणिले 1 म्हणजे 6 1 6 होणार. बरोबर आहे. 6 गुणिले 2 म्हणजे 6 2 12 होणार. आता संख्या कुठे चेंज होऊ लागली बेटा, 6 चेंज होऊ लागला काय नाही, ते शेवटपर्यंत 6 ला 6 राहणार. मग आपण काय करूया, 6 ला 6 घेऊया. ही जे सर्व जे संख्या आहेत त्या संख्यामध्ये चेंज होऊ लागलं. बरोबर आहे. इथे 1 येईल, इथे 2 येईल, त्याच्यानंतर 3 4 5 असं होत जाणार. मग त्या संख्यांसाठी घेऊया आपण n, म्हणजे 6n घेतल्यानंतर यांच्या जागेवरती 1 ठेवा, 6 1 6 मिळणार. यांच्या जागेवरती 2 ठेवा, 6 2 12 येणार. 3 ठेवलं तर 6 3 18 अशा आपण संख्या ठेवू शकतो. बरोबर आहे. मग इथं आपल्याला कशा प्रकारे लिहिता येते बघा. संच b बरोबर महिरपी कंसामध्ये x रेष x बरोबर संच b चे घटक x असे आहे की x ही 6 च्या पटीतील संख्या आहे आणि 6 च्या पटीतील संख्या कशी आहे, ती नैसर्गिक संख्येचा घटक आहे. हे जे सर्व जे संख्या आहेत ते कसे आहेत, नैसर्गिक संख्येचे घटक आहेत. आता हे जे पटीतील जी संख्या आहे ते कुठपर्यंत दिलेली आहे बघा, 6 8 48. मग याला आपल्याला अशा प्रकारे लिहिता येते n छोटा आहे 9 पेक्षा. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय दिलेलं आहे बघा, पुढे एक आपल्याला अक्षर दिलेलं आहे. तो आपल्याला काय करायचं आहे, गुणधर्म पद्धतीनुसार आपल्याला लिहायचं आहे. तर त्याला आपल्याला गुणधर्म पद्धतीनुसार आपल्याला कशा प्रकारे लिहिता येते बघा. सर्वप्रथम आपल्याला संच दिलेले आहे c बरोबर महिरपी कंसामध्ये x रेष x. संचाचा सर्वसाधारण घटक चलाने दर्शवून त्यापुढे एक उभी रेष काढतात. त्या उभ्या रेषेपुढे त्या चलाचा गुणधर्म लिहितात. हे जे अक्षर आहे ते काय, संच c चे घटक x असे आहे की x हे इथे घेऊया स्माइल SMILE स्माइल या शब्दातील अक्षर आहे. बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याला उदाहरण क्रमांक 3 ला आपल्याला सोडवता येते. त्यानंतर उदाहरण क्रमांक 4 वर आपल्याला काय दिलेले, संच d बरोबर महिरपी कंसामध्ये रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे जे वार दिलेले म्हणजे हे काय आठवड्यातील काय बेटा, आठवड्यातील दिवस आहे. मग याला आपल्याला कशा प्रकारे लिहिता येतोय बघा. संच d बरोबर महिरपी कंसामध्ये x रेष x. याला आपल्याला कशा प्रकारे वाचन करता येते, संच d चे घटक x असे आहेत की x हे आठवड्यातील दिवस आहे. आठवड्यातील दिवस आहे. अशा प्रकारे आपण लिहू शकतोय. त्याच्यानंतर एक शेवटचं एक्झाम्पल आहे आपल्याकडे. संच x बरोबर महिरपी कंसामध्ये AET हे आता एक शब्द दिलेला आहे. बरोबर आहे. हे शब्दाला आपल्याला काय करायचं आहे, आता कशा प्रकारे लिहिता येते बघा. संच x चे घटक x असे आहे की x रेष x हे याला आपल्याला लिहिता येते EAT ईट या शब्दातील अक्षर आहे. बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण सराव संच 1.1 संपूर्ण सराव संच या व्हिडिओ मध्ये आपण पाहण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. जर पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण सराव संच 1.2 वरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत. जर तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा की जेणेकरून ज्या वेळेस आपण तुमच्या वर्गाची व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय काय नाही याच्या बाबतीत तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला आपलं मत तुम्हाला कळवायचं आहे. भेटूया पुढील व्हिडिओ.